नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. साश्रू नयनांनी आईला निरोप. दुसऱ्या दिवशी स्मशानभूमीत येताच सरपंचांचं कुटुंब हादरलं. जालन्यातील भोकरदन तालुक्यातील वरुड गावात घडलेल्या एका घटनेनं 1995-96 मध्ये महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक विभागाच्या 10वीच्या पुस्तकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मशानातील सोनं या कथेत चितेच्या राखेत दडलेल्या सोन्याच्या हव्यासाचं चित्रण केलं होतं. वरुड बुद्रुक मध्ये घडलेल्या घटनेने त्या कथेचीच पुन्हा आठवण करून दिली आहे. अंत्यसंस्कारानंतर अस्थि संकलनासाठी गेलेल्या कुटुंबियांना चितेची राखच गायब झाल्याचं दिसलं. या धक्कादायक प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भोकरदन तालुक्यातील वरुड बुद्रुक गावात एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबियांनी साश्रू नयनाने चितेला अग्नीही दिला. मात्र तिसऱ्या दिवशी राख सावडण्यासाठी आणि अस्थि संकलनासाठी स्मशानभूमीत पोहोचताच कुटुंबाला आणि नातेवाईकांना जबर धक्का बसला. चितास्थळी ना राख होती ना अस्थि, उरली होती ती फक्त रिकामी जागा. धक्कादायक बाब म्हणजे हा मृतदेह माजी आदर्श सरपंच भगवानराव वाघ यांच्या पत्नीचा होता. त्यांची गावात शिक्षण संस्था आहे. निधनानंतर त्यांच्या अंगावरील सोनं तसंच होतं. या सोन्याच्या लाभापोटी मृतदेहाची राख चोरीला गेली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत अद्याप कोणीही पोलीस ठाण्यात तक्रार केलेली नाही. मृत महिलेचा मुलगा प्राचार्य देवीदास भगवानराव वाघ यांनी याबाबत माहिती दिली. रात्रीच्या अंधारात कुणीतरी स्मशानभूमीत प्रवेश करून चितेवरील राख पोत्यात भरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या घटनेने मृताच्या कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसला. गावातही या घटनेने संतापाची लाट उसळली आहे आणि चर्चेला उधाण आले. मृतदेहाच्या तोंडात अनेकदा सोन्याचा मणी ठेवला जातो. तो मिळवण्यासाठी हा प्रकार घडला असावा अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. तर काही जण अघोरी विद्या किंवा तांत्रिक विधीसाठी राख नेली असावी अशीही शक्यता व्यक्त करू लागले आहेत. मात्र या चर्चांना अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळाला नसल्याने ही चर्चा जिल्हाभर पसरली.